बर्फी खूप प्रकारची खाल्ली आहे. पण कधी अननसाची हलवा बर्फी खाल्ली आहे का? अननसाची आंबट-गोड चव आणि हलव्याचा चमकदारपणा याने बर्फी अगदी आकर्षक दिसते. पहिले एक अननस घेतला. त्याचा देठ कापून आधी बाजूची साल काढून अननस साफ करून घ्या. आता आपला अननस सोलून झाला आहे. आता अननस कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता चुलीवर एक कढई ठेवून त्यात थोडे घरगुती साजूक तूप टाकायचे आणि त्यात अननसाचे तयार केलेले सारण टाकून परतवून घ्यायचे. आता त्यात साखर ॲड करून मिश्रण पुन्हा ढवळून घ्यायचे. आता त्यामध्ये थोडी जायफळ पूड, वेलची आणि कॉर्नफ्लॉवरची प्युरी ॲड करायची आणि ढवळून घ्यायचे. आता हे मिश्रण घट्ट झालेले दिसते आहे. आता एका डिशला घरगुती साजूक तूप लावून घ्यायचे आणि त्यात हे मिश्रण काढून घ्यायचे आणि नीट सेट करून घ्यायचे. वरून ड्रायफ्रूटचे तुकडे पसरवून घ्या आणि या मिश्रणाच्या तुम्हाला ज्या पद्धतीने वड्या पाडायच्या असतील तशा पाडून घ्यायच्या आणि छानपैकी डेकोरेट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हे डेकोरेट केलेले वड्या किती छान दिसत आहेत. आता ह्या वड्या खायला एकदम आंबट गोड लागतात. नक्की ट्राय करून बघा.